ख्वाब और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो। नमस्कार बालमित्रांनो, रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM या रेडिओ चॅनलवर मी RJ उज्ज्वला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील अब्रूचे धिंडवडे ही कथा ऐकणार आहोत। श्यामच्या कुटुंबावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरवले। कोर्टात फिर्याद दाखल झाली। व्याज व मुद्दल मिळून 4,000ची त्याने फिर्याद दिली। दावा सुरू झाला। कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला। त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती। आईला 2 दिवस एक घासही गेला नाही। डोळ्याला डोळा लागला नाही। आई जगदंबे, शेवटी या डोळ्यात देखत अब्रूचे धिंडवडे होणार ना? या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकायची। माझे प्राण ने ना ग आई, नको हा जीव, अशी ती प्रार्थना करीत होती। पुरुषोत्तम शाळेत गेला होता। घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली। ती तळमळत होती व रडत होती। सकाळी 9 वाजायची वेळ होती। ठिकठिकाणी गावात दवंडी पिटत होते। आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे वगैरे ओरडत सांगे, ढोलके वाजवी। दुसऱ्याच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात, त्यांना आनंद होत होता। खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते। दवंडी शाळेजवळ आली होती। सारी मुले ऐकू लागली। श्यामच्या भावाला मुले चिडवू लागली। पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व श्यामच्या भावाच्या पाठीस लागत। पुरुषाच्या घराची जप्ती होणार, ढुम 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 असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागे। त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले। तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला, मी घरी जाऊ का? मास्तर म्हणाले, कोठे चाललास? बस खाली, अर्ध्या तासाने शाळाच सुटेल। मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयाची कालवाकालव समजली का नाही? 10 वाजले। शाळा सुटली। लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी दशा केली। मुले त्याच्या ढुम 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 करीत पाठीस लागली। तसा तो रडत रडत घरी आला व एकदम आईला विलगला। आई, सारी मुले मला चिडवतात, का ग असे? म्हणतात तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लागणार। आई, सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपल्याला इथून बाहेर काढणार का ग? आई, काय झाले? असे आईला तो विचारू लागला। बाळ, देवाची मर्जी, मी तरी तुला काय सांगू? असे म्हणून पडल्या पडल्यास त्या पोटच्या गोळ्याला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली। मायलेकरे शोकसागरात बुडून गेली होती। शेवटी आई त्याला म्हणाली, जा बाळ, हातपाय धु, आज राधाताईकडे जेवायला जा, इंदूने तुला बोलावले आहे। लहान भाऊ, त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला। त्या दिवशी श्यामचे वडील जेवले नाहीत। त्यांनी स्नान केले, देवाची पूजा केली। लाज वाटत होती तरी देवळात गेले, खाली मान घालून गेले व तसेच परत आले। ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्या दिवशी कुत्रेही विचारित नव्हते। ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दांना मान मिळे, तेथेच लहान लहान पोरेही त्यांची टर बुडवीत होती। जेथे फुले वेचली तेथे शेण वेचायची आईवर पाळी आली। आजपर्यंत श्यामच्या आईने कसे वसे अब्रूने दिवस काढले होते, परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यायची होती। मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दऱ्या आईला दोन्ही प्रकार देऊ दाखवू इच्छित होता। संपूर्ण सुख व संपूर्ण दुःख दोन्ही कळली पाहिजेत। अमावस्या व पौर्णिमा दोन्हीचे दर्शन झाले पाहिजे। या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई श्यामच्या छोट्या आईला करून देत होती। दुपारी पोलीस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार श्यामच्या घरी आले। घरात स्वयंपाकाची 4 भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकवली। आईच्या अंगावर दागिने नव्हतेच, मणिमंगळसूत्र काय ते राहिले होते नव्हते ते त्या खोलीत टाकून त्या सावकाराने कुलूप ठोकले, सील केले। राहायला 2 खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या। ती मंडळी निघून गेली। श्यामची आई इतका वेळ उभी होती, केळीप्रमाणे ती थरथर कापत होती। अंगात ताप व आत मनस्ताप, आतून बाहेरून ती भावजून निघत होती। मंडळी निघून जाताच आई धाडकन खाली पडली।
आई आई असे करीत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले. तिला अंथरुणावर ठेवण्यात आले. थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व ती म्हणाली, ज्याला भीत होते ते शेवटी झाले. आता जगणे व मरणे सारखेच आहे. बालमित्रांनो, आज आपण अब्रूचे धिंडवडे ही कथा ऐकली. चला तर मग उद्या भेटूया एका नवीन कथेसह.